वोटर आयडी आहे परंतु त्यांचं या मतदार यादीत नाव नाहीये। दादा तुमचं नाव सांगा। विद्याधर वसंत देवळेकर। तुमचं नावच नाहीये? माझं नाव नाही। मी मागील 25 वर्षापासून वोट करतो आणि यावेळी मी वोटिंग चेक केली तर त्याच्यामध्ये या लिस्ट मध्ये माझंच नाव नाही। मतलब आपके 3 जनों का नाम नहीं है? ये आपको कब पता चला? मैं 2 दिन से चेक कर रहा हूँ, कहीं कोई भी जगह पे मिल नहीं रहा है मुझे। साल से आप वोटिंग कर रहे हो? 10-12 साल से वोटिंग कर रहा हूँ। 10-12 साल से वोटिंग कर रहे हो? विधानसभा दोनों में कर रहा हूँ। ये पहली बार हुआ है कि पहले भी ऐसा हुआ? पहिली बार। एवढ्या 25 वर्षापासून लोक वोटिंग करत होती आणि त्यांचं अचानक नाव गायब। म्हणजे सतीश ठाकरेंनी जो 2 दिवसापूर्वी आरोप केला होता तो कुठेतरी खरा होताना दिसतो। एकदम सत्य आहे। तुम्ही जर माझीच बाईट ना तुम्ही अनेक इतर ठिकाणी जर गेले, प्रत्येक वॉर्ड वाईज जर तुम्ही फिरले तर तुम्हाला माहित पडेल तर काय परिस्थिती आहे ती। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर। महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील मतदान सुरू आहे। महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक चर्चा होती ती पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी तिरंगी लढत आहे आणि तिन्ही पक्ष मजबूत आहे। असं असताना आपण जर पाहिलं की 2 दिवसापूर्वीच बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेश ठाकूर यांनी एक आरोप केला होता की मतदान यादीतून बरीचशी नावं जी आहेत ती गायब झालेली दिसतात आणि त्याचाच कुठे ना कुठेतरी फरक जो आहे तो मतदानावरती पडणार आहे। असं असताना आपल्यासोबत यावेळेला वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी महापौर आहेत रुपेश जाधव। जाणून घेऊया कशा प्रकारे कशा पद्धतीने आज या सगळ्या प्रक्रिया सुरू आहे। रुपेश जी कसं चालू आहे, म्हणजे कसं वातावरण कसं आहे सध्याचं जर पाहिलं? वातावरण एकदम चांगलं आहे आणि आपण तुम्हाला माहित आहे की बहुजन विकास आघाडी 12 महिने लोकांच्या सोबत असते, म्हणजे सुखामध्ये दुःखामध्ये। त्याच्यामुळे आम्हाला सभा वगैरे घ्यायची काही गरज नाही पडत। आम्ही डोर टू डोर प्रचार केला आणि आपण पण कित्येक वेळा गेले असतील, इकडनं बघितलं असेल आमचा डोर टू डोर प्रचार। प्रत्येक सोसायटीमध्ये आम्ही लोकांनी मिटिंग घेतली आणि लोकांपर्यंत। आत्ताची परिस्थिती अशी आहे की आता अचानक जेव्हा आम्ही स्लिपा वाटायला लागलो आणि सगळ्यांना हे करायला लागलो तर जवळजवळ जुनी लोकांची नावं तीच डायरेक्ट हाल झालेली आहेत। त्याच्यामुळे लोक याच्यात आणि कुठे कुठे आपल्याला वोटिंग करून देतात, कुठे कुठे वोटिंग करून देत नाही। त्याच्यामुळे आता एवढ्या 25 वर्षापासून लोक वोटिंग करत होती आणि त्यांचं अचानक नाव गायब। म्हणजे सतीश ठाकरेंनी जो 2 दिवसापूर्वी आरोप केला होता तो कुठेतरी खरा होताना दिसतोय। एकदम सत्य आहे। तुम्ही जर माझीच बाईट ना तुम्ही अनेक इतर ठिकाणी जर गेले, प्रत्येक वॉर्ड वाईज जर तुम्ही फिरले तर तुम्हाला माहित पडेल तर काय परिस्थिती आहे ती। सगळ्यांची नावं गाल झालेली आहेत। आपण जर पाहिलं तर ही निवडणूक गाजली, भरपूर प्रमाणामध्ये तुमच्या आमदार जितेंद्र ठाकूर यांच्यावरती आरोप झाले, आता ती सगळी प्रक्रिया थांबलेली। असं असताना निवडणुकीला सामोरे जाताना काय मनामध्ये तुमच्या आता नेमकं चाललं? आम्ही एक लक्षात ठेवा, आमचा विजय निश्चित आहे, परंतु या जर अशा जर नावं गाहाल झाली तर जे आमचे जुने जे वोटर्स आहेत बरोबर तेच वोटिंग करायला गेले नाही तर ते आम्हाला मोठं प्रश्नचिन्ह आहे। आपल्याला माहित आहे की इथे अनेक नेते येऊन गेले, म्हणजे मोदीजी आपले अमित शहाजी असतील, योगीजी असतील, फडणवीस साहेब असतील, मुख्यमंत्री साहेब असतील, की जर आम्ही अपक्ष उभे राहतो आणि जर एवढे दिग्गज लोक इकडे येतात म्हणजे तुम्ही विचार करा त्यांना घाबरा आहे आपल्या सीटचा। त्यांना माहिती आहे की सीट हरणार आहे अशी। जर 10 वर्ष जर त्या आपले खासदार साहेबांनी जर कामं केली असती तर त्यांना तिकीट भेटलं असतं। दुसऱ्यांना तिकीट दिलं याच्यावरून तुम्ही समजायचं ना त्यांची काय हालत आहे ती। परंतु जर असे जर नावं जर गाल करत असतील तर मोठं हे आहे आणि हा लोकांचा आक्रोश आहे की जर तुम्ही अशी नावं जर आम्ही 20-25 वर्षापासून नावं आम्ही वोटिंग करतो आणि तुम्ही नाव म्हणजे मिसेसचं आहे तर मिस्टरचं नाही मिळत तर मुलाचं नाव आहे, मुलग्याचं नवीन नाव आलंय तर आईचं नाव नाही, ही परिस्थिती केलेली आहे सर। आपण एकंदरीत जर पाहिलं तर आमदार सतीश ठाकूर यांनी केलेले आरोप कुठेतरी खरे होताना आपल्याला दिसतात। आपण जर पाहिलं तर सर्वच मतदान केंद्रावरती आपल्याला हा घोळ पाहायला मिळतोय। आता याचा फायदा नेमका कोणाला होणार हे काळच ठरवेल। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार।